नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या सगळ्यांच्याच मनातल्या एका मोठ्या प्रश्नाला हात घालतं. तो प्रश्न म्हणजे खरा आनंद म्हणजे नक्की काय आणि तो मिळवायचा कसा? चला, सुरुवातच एका अशा प्रश्नानं करूया. विचार करा, जर आनंद ही काहीतरी शोधायची गोष्ट नसून ती घडवायची गोष्ट असेल तर? म्हणजे बाहेरच्या परिस्थितीत आनंद शोधण्याऐवजी तो आपल्या आत एक कला म्हणून, एक कौशल्य म्हणून विकसित करता आला तर? हाच विचार खरं तर या संपूर्ण चर्चेचा पाया आहे. ह्या प्रवासात आपण 5 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. आनंदाचा शोध, 2 विचारांचा संगम, मग आनंद क्रांती म्हणजे काय ते समजून घेऊ, त्यानंतर आनंदाचं विज्ञान आणि शेवटी आपल्या आंतरिक जगाची मशागत कशी करायची. तर मग पहिला टप्पा, आनंदाचा शोध. आता या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय माहितीये? हे पुस्तक म्हणजे 2 अगदी वेगळ्या जगांमधला एक संवाद आहे. आणि ह्याच संवादातून ह्या जुन्या प्रश्नाला एक अगदी नवा दृष्टिकोन मिळतो. हे 2 विचारवंत कोण आहेत? तर बघा, एकीकडे आहेत परमपूज्य दलाई लामा, तिबेटी बौद्ध परंपरेचे आध्यात्मिक गुरु, आणि दुसरीकडे आहेत हॉवर्ड सी कटलर, एक पाश्चात्य आधुनिक मानसोपचार तज्ज्ञ. म्हणजे 2 टोकं. आणि जेव्हा ही 2 टोकं एकत्र येतात तेव्हा त्यांच्या संवादातून ज्ञानाचा एक नवाच प्रवाह सुरू होतो. आता पुढे जाऊन बघूया की या 2 महान विचार परंपरा म्हणजे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान या एकमेकांना कशा मिळतात आणि एकमेकांना पूरक कशा ठरतात. हे 2 दृष्टिकोन अगदी समोरासमोर आहेत. बघा, बौद्ध परंपरा काय सांगते? ती म्हणते मनाला आतून बघा, त्याला प्रशिक्षित करा. तर पाश्चात्य विज्ञान काय करतं? ते मेंदू आणि आपलं वर्तन याचं बाहेरून विश्लेषण करतं. आता हे पुस्तक काय करतं तर या दोन्ही दृष्टिकोनांना एकत्र आणतं. म्हणजे एका बाजूला मनाचा आंतरिक अनुभव आणि दुसऱ्या बाजूला त्याला मिळणारा वैज्ञानिक आधार. आणि या संगमातूनच आनंदाच्या वैश्विक सत्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग दिसतो. आणि ह्याच संवादातून आनंदाबद्दलच्या आपल्या कल्पनेत एक क्रांतीच घडते. हो, ही फक्त एक कल्पना नाहीये, तर विचारांना एक नवी दिशा देणारी ही एक क्रांती आहे. मग ही आनंद क्रांती आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक विचार आहे की आनंद म्हणजे नशीब किंवा बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असलेली गोष्ट नाही, तर तो एक सराव आहे, एक स्किल आहे जे कोणीही शिकू शकतं. आणि या कल्पनेचा प्रवास तर खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बघा, हा विचार फक्त बौद्ध मठांपुरता मर्यादित राहिला नाही. तो तिथून बाहेर पडला, सायन्स लॅब्समध्ये त्याची तपासणी झाली आणि आज तर हार्वर्डसारख्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये आनंदावरचे कोर्सेस शिकवले जातात. यावरूनच या विचारात किती ताकद आहे हे समजतं. पण हे सगळं फक्त बोलण्यापुरतं किंवा तत्वज्ञानापुरतं मर्यादित नाहीये. आता तर मॉडर्न सायन्ससुद्धा या प्राचीन ज्ञानाला दुजोरा देत आहे, तेही ठोस पुराव्यानिशी. हे कसं होतं तर न्यूरोसायन्सचं संशोधन सांगतं की जेव्हा आपण ध्यान किंवा तसा काही सराव करतो तेव्हा आपल्या मेंदूच्या रचनेत अक्षरशः बदल होतात. यालाच न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात. याचा सरळ अर्थ काय तर आनंदी होणं हे एक शिकता येण्यासारखं कौशल्य आहे आणि त्याचा आपल्या शरीरावर, आपल्या मेंदूवर थेट मोजता येण्यासारखा परिणाम होतो. ठीक आहे, हे सगळं तर कळलं. पण मग या सगळ्याचा आपल्या रोजच्या जगण्यात काय उपयोग? या दृष्टिकोन बदलाचे नेमके फायदे काय आहेत? जेव्हा आपण आपल्या आतल्या जगावर काम करतो ना, तेव्हा त्याचे फायदे खूप मोठे असतात. आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं, नातेसंबंध अधिक घट्ट आणि अर्थपूर्ण होतात. एवढंच नाही तर आयुष्यात संकटं आल्यावर त्यांना सामोरं जाण्याची ताकद वाढते आणि एकूणच जीवनाबद्दलचं समाधान वाढतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आयुष्याचा दर्जाच सुधारतो. आणि शेवटी दलाई लामा यांचं एक वाक्य आहे जे या सगळ्याचं सार सांगतं. ते म्हणतात, आपल्या जीवनाचा मूळ उद्देश आनंद शोधणे हाच आहे. आणि हे खरंय, आपण काही करतो, कोणताही प्रयत्न करतो, त्यामागे कुठेतरी हीच एक इच्छा असते, आनंदी होण्याची इच्छा. तर आता जाता जाता एक प्रश्न जो प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवा. ही सगळी माहिती फक्त ऐकण्यापुरती नाहीये, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आहे. मग विचार करा, आनंदाच्या दिशेनं आपलं मन प्रशिक्षित करण्यासाठी असं कोणतं एक छोटंसं पाऊल आहे जे आत्ता उचललं जाऊ शकतं?